पुढील काही दिवस सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापुरात जोरदार पावसाची शक्यता. सातारा, सांगली, पुण्यातही जोरदार पावसाचा अंदाज. वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटरपर्यंत राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. पुण्यात कोंढवा भागात जोरदार पाऊस. पावसामुळे कोंढव्यातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं. पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा गोंदिया जिल्ह्यात कहर. रब्बी हंगामातील धान पिकाला फटका बसणार. शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाण्याचा धोका. जळगावच्या नशिराबादमधील डाळिंबाच्या बागेला वादळी पावसाचा फटका. 1,500 झाडांपैकी तब्बल 600 झाडं वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडली. घटनेत शेतकऱ्याचं 15 ते 20 लाखांचं नुकसान. जालन्याच्या बदनापूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या सोलार पॅनलचं नुकसान. सोलार पॅनल उडून विहिरीत पडल्यानं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकणातील मासेमारी बंद करण्याचा निर्णय. या वर्षातील मासेमारीचा हा शेवटचा हंगाम. मात्र वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारी ठप्प झाल्यानं व्यावसायिक चिंतेत.